तर नमस्कार मंडळी, मी प्रसाद भोसले आपला पुण्यात सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज खूप महिन्यांनी म्हणजे खूपच महिन्यांनी खूप वर्षांनी पहिल्यांदाच चाललो मी फिरायला आणि नवीन वर्षातलं पहिल्यांदाच फिरायला चाललो आहे. आता बरेच तुम्ही ब्लॉग बघितले असतील, ते लग्नाचे ब्लॉग बघितले असतील. आणि आता मी कुठे 1 वर्षांनी खूप महिन्यांनी फिरायला चाललो आहे. आणि कुठे चाललो आहे तर पनवेलला चाललो आहे विलायला. आणि ते मी पहिल्यांदाच चाललो आहे फार्म हाऊसला. आता कोणता फार्म हाऊस आहे ते तुम्हाला मी तिकडे जाऊनच समजेल कुठून येतो. आता मी चाललो आहे कॉटन ग्रीनला, तिकडनं जाणार सांडपाड्याला आणि तिकडनं कारने आम्ही जाणार आहे विलासाठी. 5 वाजता टायमिंग आहे. आता इकडनं निघवलं आहे कामावरून. बरेच गँग आता पुढे गेलेले आहेत, तर बघूया आणि जाऊया आता पटकन स्टेशनला. चला म्हणजे आता आम्ही सध्या ट्रेनमध्ये आहे आणि आता निघाले आता पनवेलसाठी. आणि आता टोटल आम्ही 7 जण आहेत इकडे. सूरजभाई, सूरज, यश आणि हा नवीन आला आहे. त्याला म्हणजे काय चान्स भेटलं इकडे येण्याचा, आत्ताच नवीन आला आहे आणि त्याचा म्हणजे लक आहे त्याचा. म्हणजे इकडे आपण फिरायला चालू आणि तू आलास. आणि हा इकडे विक्रम दरवाजा उभा आहे. पहिला कधी राहिला नाही, मग आता दरवाजा उभा राहिला आहे. तर बघूया आता किती वेळ पोचतो आहे. किती वेळ लागले? 1 तास लागेल. बघूया आता वाजलेत आता 5ला 10 मिनटं. सोनू कुछ करेगा अलग? हाँ ये तो डेली करेगा. आता पोचलो आहे सांडपाडा स्टेशनला. स्टेशनला आता उतरलो आहे आणि चाललो आहे आता गाडीकडे. म्हणजे गाडी दिसते समोर. हे आमचा पुढे जे चालतं ते लीडर, हे आम्हाला लीड करत पुढे पुढे चाललं आहे. बॅगा ठेवूया पटापट. बसले आता गाडीमध्ये. आता आपल्या अर्धा तास लागणार ना? नाही 45 मिनिट. 45 नाही, आधा घंटा दरवाजाला खोलून बरोबर तू खोलीला डायरेक्ट. आता पोचलोय आप्पा फार्म हाऊस. मला बोललो होतो या डेस्टिनेशनला. हाच आपला फार्म हाऊस आहे. वाजलेत खूप लेट झालं आम्हाला, वाजले 7:15. अंदर अंदर कितना अंदर कृपया कोणीही स्विमिंग पूल मध्ये खुर्ची टेबल टाकू नये किंवा घेऊ नये. आपण पण लावू नका रे. कुठल्याही प्रकारची घाण सुसू करू नये. कुठल्याही वस्तूची तोडफोड. असं काहीच आतमध्ये तुम्हाला फार्म हाऊस दिसणार आहे. लय भारी, कमी बजेटमध्ये लय भारी. हे रूम मध्ये उलटे केल्यात 2000 रुपये. हे रूम मध्ये उलटे केल्यात 2000 रुपये. हा एक नंबर, भारी एक नंबर आहे. फार्म हाऊसचं रिसॉर्ट बघितलं. आता फार्म हाऊसमधलं आपलं जेवण बनवायचं ठिकाण आहे. हा इकडे चिकन क्रिस्पी ते जेवण बिवण बनवणार आता चिकन बिकन. त्यानंतर सगळे रेडी झाल्यावर आपण जाणार पाण्यामध्ये. थोडं जेवण ते चालू आहे. 2 बाउंड असे जेवण बनवत आहे. आपण पण थोडे हातभार लावूया. आता बघूया सोनू कुठे आहे. तो हे सोनू किधर आहे रे? गाडी में है क्या?
मोबाईल फोटो काढा बस पेच्या नको. दिनेश भाऊ आपला चिकन आता रेडी झालेलं आहे. डायरेक्ट आता बिअरचं नाव नाही घेत, खायला बसणार आहे आता. हां मस्त इथं चिकन आता कसं झालंय ते आपण खाताना तेव्हा बघूच कसं झालंय ते. कसं असेल तर खायचं. हां वास पण चांगला आहे, तुम्हाला वास येणार नाही. आणि ही घाटी चटणी मांजर पण आहे म्याव म्याव म्याव. तर मंडळी आता जेवायला बसलो आहे. वाजले 12:30. चिकन मस्त झालं आहे, म्हणून जेवायचं वाटतंय. नंतर थोड्या वेळाने झोपणार. The next day. तर मंडळी आम्ही काल याच रस्त्याने राईड मारला होता. काल अंधारात आम्ही दिसण्यात आलं नाही. तिकडे अजून एक लीला फार्म म्हणून आहे आणि आम्हाला इथून पुढे सरळ आतमध्ये आमचा जो आहे तो म्हणजे आप्पा फार्म. तो डंपर येतो समोरून, त्यासमोरच गेट आहे. रात्रीचा अंधार होता त्यामुळे काही दिसण्यात आलं नाही. आता मी बाहेर आले त्या कारणाने दाखवण्यासाठी की कसं आहे बाजूचा परिसर. एकंदरीत असं काहीसं आहे. थंडी असं काहीच नाही इकडे, पण खूप भारी आणि सुंदर असं रिसॉर्ट आहे. आणि आता तुम्हाला आतमधलं व्ह्यू म्हणजे आता उजेड झालं आहे त्यामुळे आतमधलं व्ह्यू पण दाखवतो. आता बाहेर आलं आहे तर बघा असं काहीसं असं सुंदर असं चिऱ्यांचं काम इथे काहीतरी एक नवीन काहीतरी बांधतायत आणि असं एक मस्त असं आहे. पण रात्री एवढा अंधार होता ना काय दिसतं नाही. तर आता जाऊया आतमध्ये. काय नाश्ता आहेत तिकडे बघा हे आप्पा फार्म. मारो जंप. हां मजा. थंड आहे का पाणी? हां स्टार्टिंगला थंड वाटतं रे. आज सकाळचा नाश्ता अंडा पाव बनवतं चालू आहे. आपले दादा दोन एकत्र करून बनवले. कसं बनवले? 2 ब्रेड एकत्र करून ना मग एकच ब्रेडमध्ये सिंगल ब्रेड नुसतं असं अंड्यात बुडवायचं टाकायचं. पहिला मग ते आमलेट बनवलं काय? अच्छा म्हणजे ते फोडून अंडा फोडलं डायरेक्ट. अंडा फोडायचा सगळं अच्छा, बनवायचं, मॅरिनेट करायचं. ब्रेड असा घ्यायचा बुडवायचा. हां हां अच्छा मस्त वाटतं. हे बाजूला कोण आहे? Bluetooth mode. अच्छा पुढची मी पण निघू. मला 2 मिनिटं लागतील. कसा गेला? असा गेला ना. एक मिनिट आजा.
तुला दिसला ना निघाला तुला दिसला ना पाऊस झाला नाचावा ये ना सजना ये ना निशाणा तुला दिसला ना तर मंडळी एन्जॉय करून झालेलं आहे आणि इकडनं आता आम्ही निघतोय. थोडं फोटो सेशन बाकी आहे, त्यानंतर इकडनं निघू. वाजले संध्याकाळचे 5:30. तर एकंदरीत या फार्मबद्दल सांगायचं झालं तर अप्पा फार्म हाऊस खूपच सुंदर आहे. आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे आणि खूपच सुंदर आहे. माझ्या मागे बघू शकता की कसं फार्म हाऊस आहे आणि खूप शांत एरिया आहे. त्यामुळे काहीच असं म्हणजे कधी पण गाणीला किती काय करा खरं म्हणजे खूप भारी वाटतं आहे. तुम्ही कधी नक्की आलात तर एकदा नक्की व्हिजिट करा या फार्म हाऊसला. या गुगलवर पण तुम्हाला नक्की याचा फोन नंबर सगळं असेलच, मी मेन्शन करणारच आहे परत. पण तुम्हाला सांगतो की कधी आलात तर नक्की इकडे या. खूप असं सुंदर असं आहे. पनवेल स्टेशन पण जवळ आहे. आम्ही आता गाडीने आलो सानपाड्यावरून, त्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली माहिती नाही पनवेल स्टेशनपासून किती लांब आहे ते. पण तुम्ही कधी आलात तर एकदा नक्की या. चला तिकडनं निघतो आहे आणि थोडं फोटेशन केल्यानंतर परत एकदा आपण भेटू. चला तर म्हणजे इकडचे फार्म हाऊस अप्पा फार्म हाऊसमधले हे ओनर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की नक्की या फार्म हाऊसबद्दल काय माहिती आहे ती सांगा. नमस्कार, माझं नाव सुशांत शेलके आहे. हां अप्पा फार्म म्हणून आमचं फार्म हाऊस वर्षभर झालं आहे आता चालू केलं आम्ही. तर आम्ही इथं स्विमिंग पूल आणि 2 BHK विल्ला आहे आपला. ओपन किचन बाहेर आहे, तिकडे गॅस वगैरे अवेलेबल आहे, सर्व भांडी वगैरे आहेत. तिथे तुम्ही स्वतः जेवण वगैरे बनवू शकता जर तुम्हाला बनवायचं असेल तर, किंवा तुम्हाला जर जेवण बनवायचं नसेल तर बाहेरून पण ऑर्डर करून भेटेल. आणि पनवेलपासून हा आपला फार्म आहे ना 8 ते 9 किलोमीटरला आहे स्टेशनपासून. आपल्याला जवळ खांदेश्वर स्टेशन पडतो, किंवा अटल शेतून आले तर नवीन पुष्पकनगरच्या इथून एक्झिट घेऊन तुम्हाला हा मानगर गाव आहे, मानगर गावाच्या इथेच आपला फार्म हाऊस आहे. अप्पा फार्म हे नाव सुचण्याचं कारण असं आहे की माझे अप्पा म्हणजे माझे वडील. तर वडिलांच्या मुळे मी हा फार्म हाऊस स्टार्ट केला आहे, करू शकलो, आणि त्यांच्यामुळेच हा फार्म हाऊस चालतो आहे. तर तुम्हाला नक्कीच जर यायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे 8433718253. आपला पॅकेज कसं आहे, सॅटर्डे संडे विदाऊट फूड आपल्याला एक 10 ते 12 माणसं असतील तर आपण एक 7,500पर्यंत देतो सॅटर्डे आणि संडे. ऑफ डेला असेल तर आपण एक 5,500पर्यंत देऊ शकतो, म्हणजे ऑफ डेला जर असेल तर. आणि विदाऊट स्टे असेल तर आपण एक 4,000पर्यंत सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपण देतो 8 ते 10 माणसं असले तर. ठीक है, थैंक यू. हेलो. तो एंजॉय करने के बाद ये सब चिकने चिकने अभी दिख रहे हैं, सब तैयारी करके आए हैं. हे भी एक आहे. आता फोटो सेशन करायचं आहे, त्यानंतर आम्ही निघू. आता फोटो सेशन झालेलं आहे आणि आता फायनली आता इकडनं निघतो आहे. बॅग होती ती घेतली आणि ही मांजर आम्हाला खूप साथ दिली खायला गेला खूप. बघते जाताना. फायनल आता इकडनं निघतो आहे. वाजलेत 6. ते गाडी पण रेडी आहे आणि सगळे ग्रुप पण रेडी आहे. फोटो व्हिडिओ काढतो चालू आहे सगळं अजून. चला निघूया आणि भेटतो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.